हॅलो फ्रेंड्स, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे लाल माटाची भाजी। एकदम वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते। कांदा घालून ही भाजी कशी करायची आहे ती मी दाखवणार आहे। ही पालेभाजी तुम्हाला फारशी आवडत नसेल, पण ह्या पद्धतीमध्ये करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। मी फ्रेश माठ घेतलेला आहे। या भाजीची पानं रंगानं काहीशी लालसर असतात। पानं काढून घ्यायची आहे। कांद्याचा कवळा भाग आहे तो असाच काढून घेतलेला आहे। मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। लाल मटाची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्ही चाकूने किंवा विळीनेही चिरून घेऊ शकता। 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल गरम झाल्यावर ठेचलेला मी लसूण टाकला। ह्यामध्ये आवडीनुसार तिखट घालायचं आहे। हलका सोनेरी रंग होतपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे। 2 चिरलेले मी कांदे घातले। कांदा सुद्धा गुलाबी रंग मऊ होतपर्यंत आपण परतून घेऊया। पालेभाजी करण्याचा फायदा म्हणजे साहित्य मोजकंच लागतं आणि भाजीही फटकन होते। यामध्ये चिरलेला लाल माठ घातलेला आहे। चवीनुसार आपण मीठ टाकूया। सगळं एकसारखं परतून घेऊया। भाजी जशी जशी वाफली जाईल तशी ती खाली बसायला लागते। आता झाकण ठेवून 3-4 मिनिटं वाफवून घेऊया भाजीला चांगली वाफ बसली आहे। याला पाणी वगैरे घालायची काही गरज नाही। अतिशय पौष्टिक ही पालेभाजी आहे। मला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा। ओके, बाय।